देशाचा प्रत्येक घटक भारत प्रथम या भावनेनं काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। आभासी पद्धतीनं वाराणसी इथल्या 72व्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं केलं उद्घाटन। विकसित भारत जी रामजी या योजनेबद्दल काँग्रेसनं भ्रम पसरवू नये, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिला इशारा। नवीन फौजदारी कायद्यामुळे येत्या 3 वर्षात जलद आणि समयबद्ध आरोपी सिद्ध होईल, गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास। व्हेनेझुएला प्रशासनावर अमेरिकेचं नियंत्रण, भारत सरकारनं तिथल्या भारतीय नागरिकांसाठी जारी केल्या सावधगिरी बाळगण्याच्या सूचना। व्हेनेझुएलावरच्या अमेरिकी हल्ल्याबाबत चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं उद्या बोलावली तातडीची बैठक। महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज चंद्रपुरात रोड शो। उद्धव आणि राज ठाकरे यांचा मुंबईसाठी संयुक्त वचननामा होणार जाहीर। सातारा इथं होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज होणार समारोप। दिल्लीत सुरू असलेल्या 68व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत लष्कराच्या अजय कुमार याची पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई। आणि उत्तर भारतात येत्या 9 तारखेपर्यंत तीव्र शीतलहर आणि दाट धुकं राहण्याचा अंदाज, रेड अलर्ट जारी।